नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांच्या आयुष्यात असा क्षण येतो की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मन अस्वस्थ होते, भीती आणि निराशा वाटू लागते. अशा वेळी भक्त केवळ एकच हाक मारतात, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही आग्रह नाही, फक्त शरणागती. त्या क्षणापासूनच स्वामींच्या कृपेचा अदृश्य प्रवास सुरू होतो. श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या भक्तांना आलेले अनेक खरे आणि अंतःकरणाला स्पर्श करणारे अनुभव आजही लोक श्रद्धेने सांगतात. स्वामी समर्थ हे केवळ मूर्ती आणि संकल्पना नसून ते आपल्या भक्तांच्या जीवनात प्रत्यक्ष मार्गदर्शक, रक्षक आणि आधार बनून उभे राहतात. असा अनेकांचा ठाम अनुभव आहे. अनेक भक्त सांगतात की अत्यंत अडचणीच्या क्षणी जेव्हा सर्व दरवाजे बंद झालेले असतात, तेव्हा अचानक स्वामींचे नाव ओठांवर येते. कुठून तरी मदत मिळते, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात, तर कधी अंतःप्रेरणेच्या आवाजातून, तर कधी स्वप्नात दर्शन देऊन. काहींना आवाजातून चमत्कारिक बरे वाटणे, काहींच्या आर्थिक अडचणी सुटणे, तर काहींना मानसिक शांती आणि योग्य दिशा मिळणे. हे सगळे अनुभव फक्त भक्तांच्या कृपेचे फल मानतात. विशेष म्हणजे स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना एकटे सोडत नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा भाव त्यांच्या प्रत्येक अनुभवातून जाणवतो. त्यामुळे स्वामी समर्थांचे नामस्मरण, जप आणि निष्ठा हे भक्तांच्या जीवनातील अढळ आधारस्तंभ बनतात आणि स्वामींवरील श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाते. स्वामी समर्थांच्या भक्तांचा अनुभव सांगायचा झाला तर भक्त असे सांगतात की एकेकाळी एका तरुणावर अचानक मोठे कर्ज झाले होते. नोकरी सुटली, घरात आजारपण आणि चारही बाजूंनी निराशा होती. मनात आत्मविश्वास संपत चालला होता. एका रात्री त्याने रडत रडत फक्त एवढेच म्हटले, श्री स्वामी समर्थ, आता तूच मार्ग दाखव. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. एक योगी रागट रूपात पण डोळ्यात विलक्षण करुणा घेऊन म्हणाला, उद्या अमुक ठिकाणी जा आणि तिथे थांब. सकाळी तो तरुण कोणताही प्रश्न न करता त्या ठिकाणी गेला. तिथे एका अनोळखी व्यक्तीची भेट झाली. गप्पातून कळले की त्यांना त्यांच्या कार्यालयात तात्काळ कामासाठी माणूस हवा होता. त्या तरुणाला नोकरी मिळाली. काही महिन्यांतच कर्ज फेडण्याची सुरुवात सुरू झाली. घरातील आजारपणावरही उपाय झाला. विशेष म्हणजे त्या योगींचे शब्द, आवाज आणि डोळे त्याला अक्कलकोटच्या स्वामींच्या फोटोसारखेच वाटले. तो तरुण आजही म्हणतो, स्वामींनी मला स्वप्नात दर्शन दिले नाही, तर योग्य माणसाकडे योग्य वेळी पोहोचवले. हा अनुभव सांगताना भक्ताचे एकच वाक्य असते, स्वामी समर्थ हाक मारल्याशिवाय मदत करत नाहीत, पण एकदा हाक दिली की कधीच दुर्लक्ष करत नाहीत. अर्थात कधी अचानक तर कधी हळूहळू परिस्थिती बदलू लागते. अडचणी कमी होतात, मनाला शांती मिळते आणि योग्य मार्ग आपोआप समोर येतात. मागे वळून पाहताना भक्ताला जाणवते की संपूर्ण प्रवासात तो कधीच एकटा नव्हता. प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ सावलीसारखे सोबत होते. तेव्हा भक्तांच्या ओठावर एकच भाव येतो, स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी राहतील. त्यामुळे भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.